लासलगाव येथे कांद्यापासून सतत तोटा मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वेगळा प्रयोग करत केळीचे बाग पिकवली आहे। 7 ते 7.5 लाख रुपये उत्पादन खर्च आला असून त्यातून या शेतकऱ्याला 27 ते 28 लाख रुपये असे भरघोस उत्पन्न मिळणार आहे। केंद्र सरकार कांदा धोरणाबाबत वारंवार हस्तक्षेप करत असल्यामुळे कांद्याच्या दरात चढ उतार होत असल्याने कांद्याची शेती तोट्यात करण्याची वेळ कांदा उत्पादकांवर येत असल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या पाहता काहीतरी शेतीत वेगळा प्रयोग करावा अशी कल्पना कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव जवळील पाचोरे खुर्द येथील कांदा उत्पादक शेतकरी तानाजी आंधळे यांना सुचली। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जळगाव येथे जात जैन इरिगेशनचे टिश्यू पेपर कल्चर ग्रँड 9 या जातीच्या केळीचे रोपे आणून गेल्या वर्षी 26 डिसेंबर 2022 रोजी लागवड 11 ते 12 महिने केळीचे उत्पादन येण्यासाठी कालावधी लागत असल्याने या दरम्यान कांद्याचे अंतर्गत पीक घेतले होते। त्या कांद्याला उत्पादन खर्चही निघणार नाही असा प्रति क्विंटलला 500 ते 600 रुपये दर मिळाला होता। याचे दुःख न करता केळीकडे लक्ष केंद्रित केले, केळीची हार्वेस्टिंग केली। साधारण एका झाडावर सरासरी 37 ते 38 किलोचे केळीचे घड निघत आहेत। पहिल्या खुड्यात 26 टन केळी निघाली, आज दुसरा खुडा चालू आहे। यात 50 ते 55 टन केळी निघाली। 5 एकर शेतात 150 ते 155 टन केळीचे उत्पादन निघण्याची अपेक्षा असून याला 7.5 लाख रुपये खर्च आलाय। उत्पादन चांगले मिळत असल्याने यातून 27 ते 28 लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याने कांद्यापेक्षा केळीची शेती बरी। यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे असे शेतकरी सांगत आहेत। बाईट। केंद्र सरकारच्या कांद्याच्या चुकीच्या धोरणामुळं आज शेतकऱ्याला शेती परवडत नाही। शेती परवडत नसल्यामुळं तो आत्महत्या करतोय। म्हणून काहीतरी आपण पर्यायी पीक म्हणून केळी या पिकाची निवड केली। केळी या पिकाची निवड का तर आपण बघितलं जळगाव जिल्ह्यात खूप केळी पिकत होती, तर मी जळगावला जैन इरिगेशनचं नाव ऐकून जळगावला गेलो आणि तिथं बघितलं तर त्यांची जैनची ग्रँड 9 ही जात बघितल्यानंतर मी असा निर्णय केला की आपल्या शेतात काहीतरी आपण नवीन प्रयोग करू तर केळी पीक लावू। लासलगाव शेजारी पाचोरा गाव आहे माझा, तिथं मी 5 एकर केळी पिकाची लागवड केली। साधारणतः हे 12 महिन्याचं पीक असल्यामुळं आपण याच्यात अंतर्गत पीक काही घेणार म्हणून कांदा पीक केला, परंतु त्या कांद्या पिकातही बी आपला उत्पादन खर्च फिटला नाही। उत्पादन खर्च नाही फिटल्यामुळं त्याचं दुःख झालं, पण ते दुःख बाजूला सरून आपण केळी पिकावर लक्ष केंद्रित केलं। साधारणतः 26 डिसेंबरला केलेली केळीची लागवड 11 महिने आणि काही 17 ते 18 दिवसात आपली पहिली हार्वेस्टिंग चालू झाली। पहिली हार्वेस्टिंगमध्ये आपल्याला साधारणतः 27 ते 28 टन माल गेला आणि 5 एकर जो आपण केळीचं एक क्षेत्र लावलेलं आहे त्याच्यात असं अपेक्षित आहे की 150 ते 55 टन आपल्याला उत्पादन भेटेल। आणि आज बाजारभाव बघितले तर अति चांगले बाजारभाव आहे, कारण तसं कांद्या पिकाच्या बदल्यात केळी पिकाला उत्पादन खर्च वाढवा आहे, परंतु त्याचं उत्पादन जो भेटतंय त्याच्यात अनेक पटीनं कांद्यापेक्षा नफा भेटतोय। म्हणून साधारणतः मला ह्याला एकरी 1,35,000 ते 40,000 रुपये खर्च आलेला होता आणि आज उत्पादन साधारणतः 27-28 लाख रुपये भेटेल। म्हणून आपण बघा कांद्याला काहीतरी म्हणजे कांदा लावून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा त्याला पर्यायी पीक काहीतरी शोधावा या हिशोबाने मी माझ्या शेतात केळी लावलेली आहे। शेतकरी बांधवांनी बी नवनवीन प्रयोग केले तर निश्चितच शेती त्याला परवडेल।